नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. जेव्हा आपलं कर्म चांगलं असतं तेव्हा देवही आपल्याला चुकीचं फळ देऊ शकत नाही, वाईट दिवस दाखवू शकत नाही. कारण आपण ज्या गोष्टीसाठी प्राप्त असतो ती गोष्ट देवाला आपल्याला द्यावीच लागते. म्हणून स्वतःला कशासाठी तरी पात्र बनवा. एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही पात्र ठराल तेव्हाच ती गोष्ट तुम्हाला मिळेल, त्याशिवाय ती गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही. ज्यावेळेस विद्यार्थी चांगले गुण मिळवतो त्यावेळेसच तो पुढच्या वर्गासाठी पात्र असतो. जर तो नापास झाला तर त्याला पुढल्या वर्गात जाता येत नाही. त्याचप्रकारे आयुष्यात देखील आहे. जोपर्यंत आपण आयुष्याची पहिली पायरी पास करत नाही, दुसऱ्या पायरीसाठी पात्र ठरत नाही, तोपर्यंत आपण पहिल्या पायरीवरच राहत असतो. म्हणून आयुष्याचं हे गणित ज्याला समजलं तोच आयुष्यामध्ये पुढे गेला. आजचा सकारात्मक आणि सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुनिया जरी तुमच्या विरोधात असली तरी तुमच्या पाठीमागे श्री स्वामी समर्थ महाराजांचा हात आहे. जो माणूस प्रामाणिक असतो, जो माणूस चांगलं कर्म करत असतो, योग्य मार्गाने चालत असतो, त्याला अडथळे येतात, त्याला विरोध करणारे देखील खूप असतात. कारण या जगामध्ये प्रामाणिकपणाला जास्त महत्त्व दिलं जात नाही. जो आपल्याशी गोड बोलतो, जो आपल्याला गोड गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावरती चढतो, अशा माणसांची आपल्याला हेवा वाटत असतो. परंतु जो कडू बोलतो परंतु सत्य बोलतो, अशा माणसांचा आपल्याला राग येतो. परंतु जे कडू बोलतात, जे सत्य बोलतात तेच माणसं खरी असतात. तुम्हाला गोड गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावरती चढणाऱ्या माणसांपासून सावध राहा. कारण ही माणसं तुम्हाला फक्त वेळेपुरती तुमची साथ देतील, नंतर तुम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडून निघून जातील. परंतु जे तुमच्या फायद्याचं बोलतील, कडू बोलतील, सत्य बोलतील, ही माणसे तुम्हाला आयुष्यात कुठेच परत भेटणार नाही. या माणसांना जपा. ते तुमच्यासाठी कडू बोलत आहेत, तुमचं चांगलं व्हावं असं त्यांना वाटत आहे. म्हणून अशी माणसं तुमच्या जीवनात असतील तर त्यांना नक्की सांभाळून ठेवा. त्यानंतर पुढची गोष्ट सांगू इच्छितो की आयुष्यात जेव्हा केव्हा तुम्हाला रडू वाटेल, तुम्हाला एकटं वाटेल, सर्व काही आभाळ कोसळल्यासारखं वाटेल, सर्व संपलं असं वाटेल, त्यावेळेस मात्र देवाच्या चमत्काराची सुरुवात झाली असं समजा. कारण ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हा आयुष्याचा शेवटचा दिवस आहे, हे सर्वात मोठं दुःख माझ्या जीवनात आलं आहे, यानंतर माझं अस्तित्व संपणार आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटतं ना, तेथून खरी स्वामी समर्थ महाराजांची लीला सुरू होते. म्हणून स्वतःला कधीच कमनशिबी समजू नका. तुम्ही आयुष्यातून संपले असं कधीच समजू नका. कारण तो स्वामी समर्थांची खऱ्या अर्थाने चमत्काराचा दिवस असतो. ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सांभाळता, संयम ठेवता आणि चांगल्या दिवसांची वाट बघता, तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या संयमाचं फळ तुम्हाला देत असता. त्यानंतर पुढची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या आईवडिलांपेक्षा या जगात मोठं दुसरं कोणीच नाही. त्यांनी तुम्हाला एवढं मोठं केलं, एवढं तुमच्यासाठी त्रास सहन केला, तुम्हाला लहान होते, लहानाचं मोठं त्यांनी केलं. त्यांच्या एवढं तुम्हाला प्रेम करणारं कोणीच या आयुष्यामध्ये भेटणार नाही. त्यांचे उपकार कधीच फिटणार नाही. स्वामी समर्थ महाराजांनी ज्यांना ज्यांना चांगले आईवडील दिले ते खरंच खूप नशीबवान आहेत. कारण ज्यांना आईवडील नाही त्यांना त्याची किंमत विचारा. आपल्याला आहे तर आपल्याला त्यांची किंमत नाही, परंतु ज्यांना आईवडील नाही त्यांना खरी त्यांची किंमत तुम्ही विचारा. जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचं नाव आपण घेतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू आहे का याचा एकदा विचार करा. जेव्हा तुम्ही सेवेसाठी बसाल तेव्हा अगोदर आपल्या आईवडिलांच्या पाया नक्की पडा. कारण जेव्हा तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेता तेव्हा स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतात. कारण आपला आईवडील हेच आपलं आराध्य दैवत आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांची सेवा करता तेव्हा ती स्वामींची सेवा मान्य केली जाते. परंतु घरामध्ये आईवडिलांचा अपमान केला जातो आणि तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर स्वामी ती सेवा कधीच मान्य करणार नाही. आपल्या आईवडिलांना त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे. हा तर झाला एक श्रद्धेचा मार्ग. परंतु दुसरा काही असा मार्ग मी तुम्हाला सांगत आहे ज्यामध्ये लोक खूप गुंतत चालले आहेत, आणि तो मार्ग म्हणजे अंधश्रद्धेचा मार्ग. भक्ती करणं ही श्रद्धा आहे, पण भक्तीच्या नंतरही तुम्ही काही गोष्टी करत असाल तर ती अंधश्रद्धा आहे. जशी की एखाद्याला
चुकीचं ठरवणं, एखाद्याशी वाईट बोलणं, एखाद्याला पैसे देऊन देवाचं काम करून घेणं, एकाला देवाच्या नावाखाली लुटणं, ही सर्व अंधश्रद्धेचा भाग आहे. ती अंधश्रद्धा कधीच ठेवू नका. तुम्ही घरामध्ये चुकीचं वागता आणि नंतर देवाची पूजा करता आणि तुम्हाला असं वाटतं की मला सर्व काही भेटावं. हे चुकीचं आहे आणि तो अंधश्रद्धेचा भाग आहे. ज्याच्या मनात श्रद्धा आहे, खरी भक्ती आहे, तो कधीच चुकीचं वागत नाही. कारण त्याला माहीत आहे परमेश्वर हे माझ्यासोबत आहेत, ते माझी परीक्षा बघत आहे, हे त्याला सर्व काही माहीत असतं. आणि जो माणूस खरा असतो ना, त्या खऱ्या माणसाला अडचणी येतच असतात. कारण कधीच खऱ्या मार्गाने जो चालतो त्याला कधीच सरळ मार्ग भेटत नाही. त्याला चुकीचा आडवा तिडवा मार्ग, खूप काही अडचणी येत असतात. परंतु सर्वांवर तो मात करून जातो, तो खरा माणूस असतो. आणि हाच संयम, ही शक्ती देवाला हवी आहे. बाळांनो, तुम्ही एक विचार करा की जेव्हा कधी आपल्याला वरती संकट येतं, त्यावेळेस संकटावेळी आपल्या आयुष्यामध्ये धावून कोण येतं हा एकदा विचार करा. जे तुमच्यासाठी धावून येतील, तुम्ही त्यांना आवर्जून तुमच्या मदतीसाठी बोलवाल, ते खरे तुमचे साथीदार आहेत. जे फक्त नावापुरते, फक्त मजा करण्यापुरते तुमच्यासोबत आहेत, अशा लोकांची साथ सोडून द्या. तुम्ही अडचणीच्या वेळी ज्यांना पहिला फोन करता ते तुमच्या खऱ्या जवळचे व्यक्ती आहेत. जे तुम्हाला कधीच कोणत्या मदतीसाठी नाही बोलत नाहीत, ते खरे तुमचे मित्र आहेत, खरे सोबती आहेत. स्त्रियांच्या बाबतीत देखील असंच आहे. एखादी स्त्री, एखादी तुमची मैत्रीण जर तुम्हाला वेळोवेळी मदत करत असेल, तुमचं चांगलं काय वाईट काय तुम्हाला सांगत असेल, तर ती खरी तुमची मैत्रीण आहे. परंतु तुमच्याजवळ ऐकून दुसऱ्या स्त्रीजवळ जाऊन सांगत असेल, तुमचं वाईट इतर बायांना जाऊन सांगत असेल, तर ती तुमची खरी मैत्रीण कधीच नाही. तुम्ही त्यांच्यापासून दूर राहा, हाच खरा तुमच्या जीवनाचा अर्थ होईल. कारण आपल्या मनातील गोष्टी आपण आपल्या जिवलगाला सांगत असतो आणि तो जिवलग जर इतर कोणाला जाऊन त्या गोष्टी सांगत असेल, तर तो तुमच्या मैत्रीच्या लायकीचा नाही. जीवनात कधी खूप त्रास होतो, रडू वाटतं, परंतु जो माणूस धीर धरतो, रडत नाही, तोंडावरती नेहमी हास्य ठेवतो, नेहमी सकारात्मक विचार करतो, जे पडेल ते काम करतो, कधीच लाजत नाही, कधीच कुठल्या कामाला तुच्छ लेखत नाही, स्वतःचं कुटुंब चालवण्याकरता अपार कष्ट करतो, तो माणूस देवाच्या नजरेमध्ये सर्वात उंच असतो. आणि हे कधीच विसरू नका की जेवढं तुम्ही कुटुंबाला प्रेम देता, जेवढं तुम्ही समाजाला प्रेम देता, जेवढं तुम्ही स्वामींना प्रेम देतात, तेवढंच प्रेम तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका की आता जरी वाईट दिवस चालू असले, आता जरी संघर्षाचे दिवस चालू असले, तरी ते दिवस एक दिवस नक्कीच संपणार आहे आणि तुम्हाला नक्कीच आशेचा किरण दिसणार आहे. आजचा सकारात्मक संदेश तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी होता. संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सकारात्मक संदेश, स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा. धन्यवाद.